हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज मिनी व्लॉग्समध्ये. तर आज बाप्पासाठी निवेद बनवायचा आहे आपला चौथा दिवस आणि आज मी बनवणार आहे रवा नारळाचे मोदक. तर त्यासाठी सर्वात आधी मी कढईमध्ये तूप घालून घेतलं, त्यात खोबरं थोडंसं भाजून घेतले, त्याच्यानंतर परत तूप घातले आणि जो आपला रवा आहे तो भाजला. त्यानंतर त्यामध्ये भाजलेलं जे खोबरं होतं ते घातले, त्याच्यानंतर त्यामध्ये साखर घातली आणि सगळं मिक्स करून घेतल्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यात दूध घातलं. दूध घातल्यामुळे ते थोडंसं घट्ट झालं होतं आणि त्यानंतर मी सगळे जे मोदक आहेत ते करून घेतले. तर हे असे काही मोदक दिसत होते. त्यानंतर बाप्पाला मी निवेद दाखवला. तर आज अजून एकदा मी एका नवीन प्रकारचे मोदक तयार केले होते आणि त्यानंतर जो अख्खा दिवस होता तो फराळामध्येच गेला. तर आम्हाला फराळ करायचा होता कारण गौराई यायला फक्त एकच दिवस राहिला होता. तर सगळ्यात आधी मी बुंदी पाडून घेतली. लाडू तर मला काही बांधता येत नाही, ते माझ्या मम्मीनेच बांधले. हा, पण मला चकली मात्र करता येते, त्यामुळे मी हे चकल्या मात्र केल्या. तर व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. पूर्ण व्लॉग पाहायचा असेल तर यूट्यूबवरती जाऊन नक्कीच पहा. भेटूयाच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.